मॉर्निंग मित्रांनो, सगळ्यांना जबरदस्त मॉर्निंग, अमेझिंग मॉर्निंग, फॅन्टॅस्टिक मॉर्निंग, हादरा देणारी मॉर्निंग. स्वप्नील, मला चक्कर येते, ओ मला चक्कर बापरे! येते स्वप्नील. चक्कर चक्कर अरे काय काय बोलू तुला, काय मॅच झाली रे बापरे! मी दमलोय. हे नॉकआउट जेव्हापासून सुरू झालं ना बाई, मी दमलेलोय. मी न खेळता दमलेलोय. मला समजत नाही काय होतंय. बस झालं रे, हे नॉकआउट बंद करा आता. एकच काय ते करून संपवून टाका. हे मी तर साधे साधे सिंपल तरी करा. स्वप्नील, माझी एक तुझ्याकडे रिक्वेस्ट आहे, मी रिक्वेस्ट करू शकतो का? मला माहित नाही आपल्या बा- याच्यानंतर काय आर्ग्युमेंट होईल, भांडण होईल, मला माहित नाही. पण एक 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 वेगळीच रिक्वेस्ट आहे, करू का? बोल बोल बोल. आपण काहीतरी फूड ब्लॉगिंगचं चॅनल लॉन्च करूया का? हे बंद करूया, मला नाही जमत आहे. मला नाही जमत अरे आहे, मित्रा. मला फुटबॉल नाही जमत आहे. मी हात टेकले, मी प्रेशर हँडल नाही करू शकत. मी ह्या अरे. प्रेशर मध्ये जगू नाही शकत. अशा मॅचेस मी सहन नाही करू शकत. आता वय झालेलं आहे आपलं, आता आपण काय होतंय, काय काय होतंय बापरे. ब्राझील तर सगळ्यात पहिले सगळ्यांना सांगूया की ब्राझील ही टीम वर्ल्ड कपच्या बाहेर गेलेली आहे 2026च्या. उठा, झाली सकाळ. जागे व्हा. बघा रात्री काय झालं तुमच्या बरोबर, जागे व्हा. बापरे. गुड मॉर्निंग आणि अमेझिंग मॉर्निंग. आणि माझं नाव दर्शन कदम मी स्वप्नील कदम. आणि तुम्ही पाहत आहात गोल पोस्ट मराठी, आपला फुटबॉल. आपली भाषा. आणि आज आम्ही एक रिव्ह्यू करणार आहोत, एका स्पेशल मॅचची रिव्ह्यू, एक्सक्लुझिव्हली ब्राझील वर्सेस नॉर्वे. आणि ह्या मॅच बद्दल मला भरपूर काय काय बोलायचं आहे. चला मग सुरू सुरू करूया. करूया. रात्री झाली होती एक मॅच, येस. येल्लो वर्सेस रेड, हो. ब्राझील वर्सेस नॉर्वे. स्कोर लाईन 2-1. ब्राझील बाहेर गेलेली आहे. युअर फर्स्ट रिॲक्शन, पटकन काय डोक्यात काय आलं? पहिली रिएक्शन माझी असं आहे की देवा, काय झालंय हे कसं झालंय, हे कसं, म्हणजे हे होऊ कसं शकतं. हा जो कालचा जो हळदी कुंकवाचा जो समारंभ होता, हळदी वर्सेस कुंकू, हळद रुसली कुंकू हसलं झालेलं आहे हे काल. कालच्या दिवसामध्ये बापरे. अरे कसं होतं हे असं. ब्राझील हे एवढा खराब कसं काय खेळू शकते आणि नॉर्वे काय खेळली आहे भाई साहब मित्रा. नॉर्वे अशी खेळत होती की, अरे कोण ब्राझील, कसली ब्राझील, ब्राझील तुमच्या घरी. आम्ही नाही फाट्यावर. ओळखत कुठल्या ब्राझील बिझीलला, आम्ही नाही ओळखत. नेमार विमारला तो लेजंड असेल तुमच्या इथे, आमच्या इथे काय नाही चालत बाई. अशी मॅचेस, म्हणजे मला ना भीती वाटते आता, ही नॉर्वे मारते की काय वर्ल्ड कप. बापरे. जसं ते खेळतायत ना त्या लोकांना फायनल पर्यंत तर इझिली जाऊ शकतील. कारण ह्याच्या पुढची मॅच त्यांची असणार आहे कोणाबरोबर, इंग्लंड बरोबर. इंग्लंड किंवा मेक्सिको, जे कोणी जिंकून येतील त्यांच्या बरोबर होणार आहे. आणि तुला असं वाटतं का ब्राझील सारख्या जर टीमला तुम्ही सोडणार नाहीये, तर मग तुम्ही इंग्लंड किंवा मेक्सिको सारख्या टीमला तुम्ही, म्हणजे काय रे, तुम्ही काय करणार त्यांच्यासोबत यार. नाही, पण काय आता मॅच झाली यार. आता आता मेक्सिको मारेल इंग्लंडला. कारण का मला ना आता आता मी काय करणार आहे माहितीये का स्वप्नील, आजपासून जी टीम मला वाटते की हरेल, मी त्या टीमला सपोर्ट करायला चालू करणार. अरे अरे अरे. बापरे. पण आपण मॅच बद्दल बोलूया सगळ्यात पहिले तर. आपण पहिले फर्स्ट हाफ बद्दल बोलूया. मॅचच्या पहिली जी 45 मिनिटाची झाली ना, त्या 45 मिनिटांमध्ये नॉर्वेने जो अटॅक केलाय, नॉर्वेचा जो डिफेन्स काय खतरनाक वाटत होता. नॉर्वेचा डिफेन्स, त्यांचा अटॅक सही वाटत होता, त्यांचा डिफेन्स सगळंच क्लिक होतं त्यांच्यामध्ये. आणि ब्राझीलला काहीच समजत नव्हतं. ब्राझीलचा डिफेन्स शेकी वाटत होता. ब्राझीलला एका साईडनं फक्त एक विनिशियसच अटॅक करत होता, बाकी अजून घट्टा कोणी काय करत नव्हतं. आणि ब्राझीलची तर कुठे दिसलीच नाही. कॅसेमिरो कुठे होता काल, दिसला तुला कॅसेमिरो पहिल्या हाफ मध्ये? तर घंटा फक्त तो एकदा दिसतच दिसला, नव्हता. फक्त एकदा दिसला, त्याला जो पंच केला ना हा, तेव्हाच बस दिसला. बस बस बस, बस तेव्हाच 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 दिसला. दिसला होता तो, बाकी नव्हता दिसला. पेनल्टी मिस झाली. ब्रुनो गुमारेसने पेनल्टी मिस केली. एवढी सिंपल पेनल्टी होती ती. आणि सगळ्यात पहिली गोष्ट तर ब्रुनो गुमारेसने पेनल्टी का घेतली, हा माझा प्रश्न आहे. कपिल, त्या प्रश्नाकडे येऊया आपण पुढे. मला तुला एक विचारायचं आहे. आपण काय करूया माहितीये का, आपण यांना टाइम लाईन वाईज जाऊया आता सगळं. हा. हा, येस. म्हणून मी तुला तो प्रश्न घेतो पुढे. मला फक्त आता सुरुवातपासून करायची आहे की ब्राझीलनी ही लाईनअप का उभी केली होती नॉर्वेच्या अगेन्स्ट. मला हे समजलंच नाही. ब्राझीलकडे जेवढे प्लेयर्स होते त्या लोकांनी, एंड्रिकला मागच्या मॅच मध्ये पण एंड्रिक सबस्टिट्यूशन मधून आला होता, त्याने चांगला परफॉर्मन्स केला होता, त्याला सुद्धा स्टार्ट केलं नव्हतं. ब्रुनो गोमारेस त्याला
फालतूमध्ये स्टार्ट केलं होतं, मला समजलं नाही. कॅसिमिरो चल ठीक आहे, एक अनुभव पाहिजे म्हणून त्याला स्टार्ट केलं होतं. मार्टिनेलीला पण त्यांनी तो एका गोलच्या परफॉर्मन्स वरती, त्या एका ह्याच्यावरती त्याने घेतला होता आणि तो फक्त वाईब वरती गेला होता. मी खरं सांगू का तुला, फक्त वाईब वरती गेला होता कार्लो गाल. बाकी काहीच नव्हतं, फक्त वाईब वरती गेलेला होता. नाही पण हा डिसिजन अशा मॅचला म्हणजे ह्या लोकांनी कुठे अंडर एस्टिमेट केलं का नॉर्वेला? एकदम अंडर एस्टिमेटच केलंय नॉर्वेला. कारण अदरवाईज तुमचा परफॉर्मन्स हा असा झालाच नसता. त्यांना असं वाटलं होतं चल नॉर्वे आहे, फक्त एक अर्लिंग हालंड खेळेल, बाकी कोण काही खेळणार नाही, तर चल ठीक आहे आपण हलक्यामध्ये मारून टाकू मॅच. पण कुठे आउट ऑफ पोर्शन, आउट ऑफ सिलेबस त्यांना प्रश्नपत्रिका आलेली आहे आणि यांची उत्तरपत्रिका अजिबात नव्हती, कुठेच नव्हती. स्वप्नील, मी पूर्ण मॅच एक ऑब्झर्व केली, त्याच्यामध्ये मला एक वाटतं की फिजिकल अपिरियन्स हा किती मॅटर करतो. कारण का हे हट्टे कट्टे सगळे जायंट्स दिसत होते आणि हे ब्राझीलचे सगळे लल्ले पुल्ले सगळे वाटत होते. असं वाटत मेन वर्सेस किड्स मॅच चालू आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ही फिजिकली डॉमिनेटेड मॅच दिसली मला. फिजिकल डॉमिनेशन हे होतं, ते ऍडव्हान्टेज होतं नॉर्वेकडे, हे मी मान्य करतो. पण आपण असं पण बघितलंय इतिहासामध्ये, असं पण झालंय जे कमी हाईटचे किंवा कमी उंचीचे जे खेळाडू आहेत, ते या अशा गोष्टीमुळे बाजी मारून मारून गेले. सगळ्यात मोठं उदाहरण आहे आपल्याकडे, सगळ्यात मोठा प्लेअर जगातला लिओनेल मेस्सी. त्याची पण हाईट कमी आहे ना, तो मोठ्या मोठ्या प्लेअर सोबत खेळलाय. त्याच्यामुळे तुम्हाला उलट जास्त एलिव्हेशन मिळतं, तुम्ही पटकन खालतून पळू शकता ना. तर हम्म. तुमच्याकडे ते पण ऍडव्हान्टेज आहे. तो त्याच्यामुळे तुम्ही हे एक्सक्यूज तर देऊ शकत नाही. आणि फुटबॉल आहे, वर्ल्ड कप आहे, नॉकआउट स्टेजला मॅच आहे, त्याच्यामुळे एक्सक्युजेस एक पण नसले पाहिजेत. हा फक्त गेम असला पाहिजे तुमचा. हम्म. नाही, बरोबर आहे स्वप्नील. स्वप्नील, आता मला पुढे तुला एक विचारायचं आहे ह्या मॅच बद्दल की मला तरी एक अशी गोष्ट मी एक ऑब्झर्व केली की कुठेतरी ॲलिसन बेकर, ब्राझीलचं डिफेन्स लाईन ही कोलमडून गेली होती कालच्या मॅच मध्ये. मला वाटतं त्यांनी 35 मिनिटानंतरच ऍक्सेप्ट केलं होतं त्यांचा फेट की भाई आमच्याकडनं नाही होत आहे. हो, त्यांच्या आम्हाला हे बॉडी नाही लँग्वेज वरून जमत पण आहे. दिसत होतं ते. आम्हाला हे नाही जमत आहे. हे खूप एक्स्ट्रा प्रो लेवलचे अग्रेशन वाली नॉर्वेन टीम त्यांच्या समोर आली होती आणि त्यांना असं वाटत होतं की आता याच्यामध्ये काय करायचं. आउट ऑफ सिलेबस तू बोललास ते बरोबर आहे. का ही ब्राझीलची टीम अशी दिसलीच नाही की ही ब्राझीलची टीम आहे जी मागच्या मॅचेस मध्ये जपान विरुद्ध तर त्यांची टॅक्टिक्स चेंज करत होती. डगआउट मध्ये जाऊन फर्स्ट हाफ नंतर त्यांनी त्यांची पूर्ण स्ट्रॅटेजी चेंज करून जपानला नंतर पूर्ण डॉमिनेट केलं होतं. इथे काहीच दिसलं नाही. डॉन करलोचं काय झालंय? पण जपान बरोबर ते झालं होतं पहिल्या हाफ मध्ये, तेच झालं यांचं नॉर्वे बरोबर पहिल्या हाफ मध्ये. एकदम तू बघितलंस ना, तर जवळपास सिमिलरच पॅटर्न होता ब्राझीलचा नॉर्वे बरोबर आणि जपान बरोबर पहिल्या हाफ मध्ये. थोडंफार जी काही मुवमेंट झाली ती सेकंड हाफ मध्ये झाली, ते सुद्धा सबस्टिट्यूशनच्या नंतर झाली. सो त्याच्यामुळे त्यांनी आधीच विचार केला नव्हता असं काही. जर तुम्ही तो धडा घेतला असताना जपानकडून, तर तुमची ही चूक झालीच नसती. तुम्ही धडाच घेतला नाही, तुम्ही काही शिकलातच नाही आहात. आणि त्याच्यानंतर तुम्ही मॅच मध्ये उतरलेला आहे, त्याच्यामुळे काहीच नव्हतं होणार. अलिसन बेकरला मी जास्त क्रिटिसाइज नाही करणार, कारण त्याने एक दोन चांगले सेव्ह पण केले होते. शेवटचा तो गोल सोडून दे, ते तर तिथे गोष्टच वेगळी. पण तुमची जर डिफेन्स लाईन किंवा तुमची मिडफिल्डच तुमची खराब आहे, तर मग तो अलिसन बेकर काय करणार रे? जगातला कुठला पण गोलकीपर घेऊन ये मोठा वाटता, काहीच नाही करू शकत तो. नाही, काहीच नाही करू शकत. एकदम परफेक्ट आहे. स्वप्नील, ऍटिट्यूड खूप मॅटर करत होता काल. ऍटिट्यूड, जी नॉर्वेन टीम ज्या ऍटिट्यूड मध्ये उतरली होती त्यांच्या चेहऱ्यावरनं पूर्णपणे ऑन अ सिरियस नोट दिसत होतं की आम्ही ह्या ब्राझिलियन टीमला ओळखत नाही, आम्ही ह्या लोकांना येस. रिस्पेक्ट देणार नाही. आणि ह्या ऍटिट्यूड मध्ये ही अशी टीम जी फिअरलेसली काल खेळत होती म्हणजे इट वॉज डेंजरस. अशा टीम्स डेंजरस दिसून येत आहेत आता पुढच्या मॅचेसमध्ये. कदाचित आता इंग्लंड आणि येस. मेक्सिकोची मॅच चालू होईलच, कारण का तिथे पावसाचा डिले झालेला आहे खूप. मॅच कधीच चालू झालं पाहिजे होती पण खूप पाऊस नाही, सॉरी, पाऊस आपल्याकडे पडतोय. वेदर हम्म. तिथलं समर वेदर जो हीट आहे त्याच्यामुळे तिला ती मॅच डिले केली आहे. इंग्लंड जर आली ना नॉर्वे समोर, तर नॉर्वे कोलते इंग्लंडला. कोलते म्हणजे एकदम कोलते आणि सोलते होऊन जाणार आहे. कारण नॉर्वेचा आजचा जो परफॉर्मन्स होता ना मित्रा, तो एकदम बेकार, म्हणजे एकदम अ, भारी परफॉर्मन्स होता यार. म्हणजे चुका खूप कमी होत्या आणि चांगले पॉइंटच जास्त होते त्यांचे. जर तुम्ही इंडिव्हिज्युअल बोलण्यासारखं, मी मी 2-3 तासाचा व्हिडिओ होऊन जाईल मित्र हा, मॅच पेक्षा जास्तच, कारण एवढं बोलण्यासारखं आहे. कालचा नॉर्वेचा डिफेन्स हा एक नंबर वाटत होता. कालची नॉर्वेची मिडफिल्ड, मार्टिन ओडेगार्ड, भाई सल्यूट आहे तुला. तू एकटा माणूस त्याने अख्ख्या त्या तीन माणसांची जी मिडफिल्ड होती ब्राझीलची, ती ते खाऊन टाकली होती त्याने. एका साइडने तो नुसा खेळत होता, नुसा काय बॉलर आहे यार. दुसऱ्या साइडना तो ऑस्कर बॉब नंतर सबस्टिट्यूशन
सिच्युएशन मध्ये आला. तो काय एक नंबर मुलगा आहे, तो काय खेळत होता. आणि सगळ्यात शेवटी हालांडचा तू बघितलंस ना, पहिले 60-70 मिनिट ना हालांड ऑलमोस्ट दिसेनासाच होता. म्हणजे तो जास्त त्याच्याकडे बॉल पण नव्हता आलं आणि त्याने एखाद मिस पण केला होता. पण त्याच्यानंतर जो हालांड क्लिक झाला ना, तो जो दानव का आहे ते त्याने दाखवलंय की तो दानव का आहे. स्टॅट्स बघूया आपण स्वप्नील पटकन आता. स्टॅट्स मध्ये स्वप्नील काहीतरी वेगळंच दिसतंय. म्हणजे ही जर स्टॅट्स कोणाला दाखवली आणि तो स्कोअर कार्ड हाईड करून स्टॅट्स दाखवले तर लोकांना सगळ्यांना वाटेल की ब्राझील जिंकली मॅच. 14 अटॅक्स ब्राझीलने केलेले आहेत. 14 अटॅक्स. हम्म. हम्म. पण त्यातले फक्त 4 शॉट्स ऑन टार्गेट आहेत. तू ओदेगार्डचं नाव घेतलंस. ही इज दी ओनली परफॉर्मर इन दॅट लाईन. त्यांनी हे सगळे शॉट्स रोखून ठेवले. नॉर्वेचे 9 शॉट्स हे क्रिएट केलेत आणि 5 हे ऑन टार्गेट आहेत. पोझिशन क्लिअरली दिसतंय. पोझिशन ब्राझील 34%, नॉर्वे 66%. म्हणजे किती डॉमिनेटिंग मॅच झाली होती. वन साइड बोलू शकतो आणि आपण. हे 66% जे आहे तो संपूर्ण मॅचचं आहे मित्रा. जर तू पहिल्या हाफचं बघितलं असतंस ना फक्त, तर ते 70 ते 72% ऑलमोस्ट 75% पोझिशन होतं नॉर्वेकडे. आणि मला फक्त हाच प्रश्न होता की जर तुमच्याकडे 75%चं पोझिशन आहे, तर तुमचे गोल त्याचं कन्व्हर्जन का नाही होते. सो तो एकच प्रॉब्लेम होता जो त्यांनी सेकंड हाफ मध्ये कव्हर करून टाकला. एवढे शॉट्स टाकले त्या लोकांनी. आणि मार्टिन ओडेगार्ड एक नंबर केला. हालांडचा जो दुसरा गोल बघितलास ना, तो फक्त उभा होता एका ठिकाणी. त्याला अडवायला यायची हिंमत नाही झाली कोणाची. तो फक्त उभा राहून त्याने बॉल घेऊन मस्त एका साईडला फुल पोज मारून मग त्याने जो गोल मारला ना, तो मारेपर्यंत समोरच्या टीमची हिंमतच नाही झाली की येऊन त्याला ऍटलिस्ट एक टॅकल तरी करून अडवूया. घंटा काहीच नाही. काहीच नाही. मला तुला आता एक प्रश्न विचारायचा आहे. आता पण आपण मॅचच्या पुढे पुढे जाऊया. पेनल्टी विनिशियस ज्युनियरनी का नाही घेतली? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर कोण देऊ शकतं हे मी पण शोधतो त्या माणसाला. विनिशियस ज्युनियरच्या हातामध्ये बॉल होता, त्याने ती पेनल्टी घेतली नाही. कदाचित टीमचा काही डिस्कशन असेल की ब्रुनो गुमारेज हा त्यांचा एक पेनल्टी टेकर आहे वगैरे असं काही डिस्कशन असेल. पण त्याच्या हिस्ट्रीमध्ये त्याने फक्त 3 वेळा पेनल्टी घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्याने पेनल्टीच नाही घेतली. आणि विनिशियस ज्युनियर हा 4 गोल मारून आलाय ना या मॅच मध्ये आतापर्यंत. मग त्याने स्वप्नील तुला घेतलीच पाहिजे होती. स्वप्नील 2022 मध्ये सेम इन्सिडेंट झालेला. ब्राझील वर्सेस क्रोएशिया ही मॅच होती. नेमारनी नेमार पर्यंत पेनल्टी शूटआउट आलीच नाही. ती मॅच आहे ना पेनल्टी शूटआउट पर्यंत पोहोचली होती. हो. नेमारला पेनल्टी मिळालीच नाही कारण का हे लोक आधीच हरले. ब्राझील नेहमी पेनल्टी डिसिजन मध्ये का मरते, का त्यांचे डिसिजन चुकतायत, हा त्यांचा सेकंड नॉकआउट आहे. दुसऱ्यांदा ही वर्ल्ड कप मधनं बाहेर गेली आहे आणि त्यांचं रिझन आहे रॉंग सिलेक्शन ऑफ पेनल्टी टेकर. मागच्या वेळी पण तेच झालं, ब्राझील बाहेर गेली. आता पण विनिशियस ज्युनियरनी पेनल्टी का नाही घेतली हे मला कळलंच नाही. हे का होतं? हे असे डिसिजन तुम्ही कसे घेऊ शकता? तुम्ही काय तुमचं प्लॅनिंग चाललं होतं? आणि दुसरी गोष्ट बाकीचे पण आहे. मार्किनोस पण होता, बाकी सगळे होते खेळायला. त्याच्यामुळे ही मॅच त्यांना महागत पडलेली आहे. पण स्वप्नील आता मला सांग, मग इथे नॉर्वे चांगली खेळली आहे का ब्राझील खराब खेळली आहे? दोन्ही आहेत. नॉर्वे पण त्यांच्या मॅच म्हणजे दुनियाचे जेवढे एक्सपेक्टेशन होते त्याच्या 2 पावलं वरतीच खेळली आहे. आणि ब्राझील हे खूप खराब खेळली आहे. तर त्याच्यामुळे मी हे आजच्या मॅचचं क्रेडिट आहे ना मी नॉर्वेला देणार. कारण नॉर्वे तशी खेळलेली आहे. एक तर 28-29 वर्षांनंतर तुम्ही पहिला वर्ल्ड कप खेळताय आणि त्याच्यानंतर तुम्ही या लेवलला फिनिश करताय. इथेच तुम्ही जिंकलेले आहात. सगळ्यात मोठी गोष्ट तर किती फिअरलेसपणे खेळत होते. त्यांच्या डोक्यावरती काही टेन्शन नव्हतं. ते लोक एन्जॉय करायला आले होते. त्यांच्या मॅचच्या आधीचे मॅचच्या नंतरचे व्हिडिओज वगैरे तू बघितले असतील. ते लोक फुल मजा करत होते. फुल वायकिंग स्टाईल सेलिब्रेशन करत होते. आणि ते लोक खुश होते की ते लोक नॉकआउट्स पर्यंत तरी आले 28-29 वर्षांनंतर. सो त्यांच्यामुळे ही चेरी ऑन द केक होता त्यांचा की आता ते क्वार्टर्सला गेलेत त्याच्यामुळे. स्वप्नील शेवटच्या सेगमेंटकडे येऊया आपण. नेमारनी त्याचा रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे. नेमारचं एक खूप म्हणजे काय सॅड फेअरवेल होतं. मला असं नेमार आपल्या सगळ्यांचा खूप आवडता प्लेअर आहे यार. म्हणजे खूप प्रेम आहे नेमारवरती आपलं. आणि त्याचं हे असं फेअरवेल मला तरी नको पाहिजे होतं. त्याचं एक ग्रँड फेअरवेल पाहिजे होतं. नशीब त्याने एक ती पेनल्टी घेतली आणि त्याने तो गोल मारला. अदरवाईज ते पण नसतं झालं कदाचित. पण नेमारचं हे फेअरवेल आहे ना, हे कुठेतरी मनाला लागून जाणारं फेअरवेल आहे यार. नाही बरोबर आहे, मनाला लागणारच आहे. पण काय करणार ना, एकटा जीव सदाशिव नाही होऊ शकत या वर्ल्ड कप मध्ये दिसून येत आहे.
रिगार्डलेस ती कुठली तरी दुसरी टीम असते आणि मग तो एकटा जीव सदाशिव हा होऊन जातं. पण ब्राझील आहे, ब्राझीलचा हा नेहमी हे क्लब परफॉर्मन्स असतो, ग्रुप परफॉर्मन्स असतो. तो काल कुठून दिसला नाही, मला मला तरी दिसला नाही. स्वप्नील, आताच नोटिफिकेशन आले. मगाशी मी फोन हातात घेतला तेव्हा नोटिफिकेशन हे चालू होतं की फायनली इंग्लंड मेक्सिको हिची मॅच ही चालू झालेली आहे. हो, फायनली चालू झालेली आहे. फायनल चालू झालेली आहे आणि इंग्लंडकडे आता प्रेशर काय वाटत असेल तुला? कारण का इंग्लंडला ही मॅच जिंकावीच लागेल. एवढ्या हो. मोठ्या स्टेडियम मध्ये ही, एवढ्या हाय अल्टिट्यूड मध्ये स्टेडियम मध्ये ही मॅच आहे. इंग्लंड समोर स्वप्नील दोन मोठे आव्हानं आता दिसत आहेत, मेक्सिको आणि येणारी ही नॉर्वे. हो. पहिले तर त्यांनी मला तरी असं वाटतं की इंग्लंडने हरवलं पाहिजे मेक्सिकोला इझिली, कारण त्यांच्याकडे क्वालिटी ऑफ प्लेयर जे खूप जास्त चांगले आहेत. सो त्याच्यामुळे त्यांनी हरवलं पाहिजे. फक्त आता जो मेन प्रॉब्लेम आहे त्या लोकेशनचा, त्या अल्टिट्यूडचा वगैरे, ते सगळं जॉग्राफिकल कंडिशनचा, त्याच्यावरती जर त्यांनी मात केली ना तर इंग्लंड ही इझिली जिंकू शकते. सो इंग्लंडने फक्त त्याच्यावरतीच फोकस केला पाहिजे की जसा तुमचा क्वालिटी गेम आहे ना तो दाखवून ही मॅच संपवून टाका. आणि आय होप ते संपवतील, तसं करतील आणि पुढच्या स्टेजला ते लोक नॉर्वेला भेटतील. फक्त तुला एकच गोष्ट फक्त माझी सांगायची राहिली होती की या नॉर्वेच्या ज्या विनचं जे श्रेय आहे, ह्याच्या ज्या मॅचचं श्रेय आहे, ते मी दोन लोकांना देईन. सगळ्यात मोठी गोष्ट, एक तर ओडेगार्ड. मार्टिन ओडेगार्ड, जो क्लास खेळलाय, आणि दुसरा परत एकदा अजून एक गोलकीपर नायलँड. आपलं प्रेडिक्शन होतं, आपण खूप बोललो होतं की हा वर्ल्ड कप हा गोलकीपरचा आहे, आणि परत एकदा हे दाखवलेलं आहे की हा गोलकीपर नायलँड काय सेव्ह केलेत मित्रा त्याने, बाप रे बाप. खूप सेल्यूट आहे चांगलं त्याला सेव्ह सुद्धा. केलं. खूप सो सॅल्यूट आहे. त्याच्यामुळे परत एकदा गोलकीपर सुपरस्टार झालेला आहे, आणि हे दोन माझ्यासाठी मॅन ऑफ द मॅच होते कालच्या मॅच मध्ये. प्रेक्षकांना सांगायची इच्छा होती आम्हाला की आम्ही दोघं आता एक स्पेशल व्हिडिओ करणार आहोत. नॉर्वे गेम प्लेचा स्टडी करणार आहोत आम्ही, की नॉर्वे एक्झॅक्टली खेळते कशी. कारण का मला तर आठवत नाही मी कधी नॉर्वेची मॅच बघितली असेल याच्या आधी. तू बघितलेस स्वप्नील कधी की नॉर्वेला खेळताना कधी बघितलेस? युरोमध्ये बघितलं असेल, एक दोन फ्रेंडलीज एक वगैरे. दोन फ्रेंडलीज वगैरे बघितलं असेल. आम्हालाही माहित नाही. सो आमच्याकडे अनुभवच नाहीये की नॉर्वेला नक्की गेज कसं करायचं, नॉर्वेचे विकनेसेस काय आहेत, नॉर्वेचे स्ट्रेंथ्स काय आहेत. आता आमच्याकडे नॉर्वेची स्ट्रेंथ आणि विकनेस ही फक्त ब्राझीलच्या मॅचच्या पुरतेच गोळा झालेले आहेत. पण हाऊ टू ब्रेक दिस डेडलाईन ना आता, सॉरी, पण हाऊ टू ब्रेक दिस डेडलॉक, आता हा डेडलॉक क्रिएट झालेला आहे. नॉर्वेला बीट कसं करायचं, तर त्यातनं माझं आजच्या मॅचचं ऑब्झर्वेशन एक एवढंच सांगू शकतो मी की नॉर्वेला बीट करायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही लॉंग पासेस आणि कॉर्नर किक्स आणि तुम्ही वरून येणारे बॉल्स नाही खेळू शकत. कारण का तुमच्याकडे सगळे हट्टे कट्टे तगडे उंच उंच धिप्पाड प्लेयर्स आहेत, जे आपण कुठेतरी नेदरलँडमध्ये बघायचो, नेदरलँड या टीम मध्ये बघायचो. म्हणून तुम्हाला कुठून तरी ते थ्रू बॉल पासेस, स्ट्रेंथ गेम, अग्रेसिव्ह गेम करावं लागणार. का? कारण का स्वप्नील, फिजिकल मध्ये बघायला गेलास ना तू, तर हे हट्टेकडे धिप्पाड प्लेअर आहेत ना, हे जास्त धावत नव्हते. हो. हालांकडेच बघ, तो रनच घेत नाही, त्याला धावताच येत नाही, तो थकून जातो. कारण का तो उंच आहे ना, त्याचा शेप मोठा आहे. हे तसंच आहे. मग तुम्हाला तसा तो कुठेतरी टिकी टाका टाईप गेम प्ले किंवा एकदम अग्रेसिव्ह फास्ट गेम प्ले करूनच तुम्ही नॉर्वेला बीट करू शकता. कदाचित ते ब्राझीलला समजलं नाही. स्वप्नील, तुझ्या मते नॉर्वेची एक विकनेस काय, की हाऊ डू यू थिंक की नॉर्वेला आपण बीट करू शकतो? अशी नॉर्वेची एक विकनेस जर तुम्ही पकडली तर अनुभव. कारण या टीम मध्ये खूप जास्त अनुभवी असे प्लेयर्स नाहीयेत. या टीम मध्ये जे प्लेयर्स आहेत ते युरोपियन कंट्रीज मध्ये, युरोपियन लीग्स मध्ये वगैरे खेळतात, पण खूप जास्त अनुभव नाहीये. त्याच्यामुळे अनुभव हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि जसं तू बोललास की लॉंग पासेस वगैरे नाही करू शकत, कारण त्यांचे सगळे प्लेयर्स हे 6 फूट आणि त्याच्या वरतीच आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला अजिलिटी दाखवावी लागेल की तुमचा स्पीड कसा आहे. तुम्ही इंटरनली जे व्हर्टिकल रन्स टाकतात, तुम्ही साईडने अटॅक्स करू शकता, तो ते सगळं तुम्हाला दाखवावं लागेल. काहीतरी एक एक टॅक्टिकली तुम्ही खेळू शकता या टीम बरोबर. स्ट्रेंथने अजिबात नाही खेळू शकत तुम्ही. स्ट्रेंथ मॅचच नाही करू शकत या नाही टीमची. करू शकत. स्ट्रेंथ मॅच करू शकत नाही तुम्ही. कॉर्नर मध्ये एक गोल एक्सपेक्ट करू शकत नाहीत. कारण का तुम्ही हालांडचा गोल बघा, जो त्यांनी कॉर्नर किक मधनं तो गोल आला होता. बाई, त्याने उडी पण मारली नाही. 1 फूट उंच फक्त त्यांनी जम्प केलंय आणि त्यांनी अराउंडच्या सगळ्या डिफेंडरला बीट करून त्यांनी तो गोल मारलेला आहे. हे हे असं आहे. कदाचित आता येणारे टीम स्टडी करतीलच, कारण का त्यांना हा एक्सपिरियन्स आलाच असेल ही मॅच बघून की आता ह्या टीमला कसं बीट करता येईल. हे असे सरप्राइझिंग टीम्स येतात. स्वप्नील, मजा येते मॅच आता वर्ल्ड कप बघायला. आणि पुढे तिथून कदाचित त्या साईडनी मोरॉको अशीच खेळते, मोरॉकोही येऊ हो. शकते पुढे. आता या वर्ल्ड कप मध्ये काही होऊ शकतं. प्रेक्षकांना तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये डेफिनेटली सांगा की तुम्हाला काय वाटतंय नक्की. आता आता काय म्हणजे आम्ही प्रेडिक्शन करणंच बंद केलं. मी तर स्वप्नीलला सांगतोय की आपण आहे ना फूड ब्लॉगिंग चॅनल ऑन करूया यार.
हा, त्या त्या विकी ब्रार सारखं आपण काहीतरी साधं पोहे बनवायचे, कांदे पोहे बनवायचे, बिर्याणी करायची, संपला विषय, टेन्शनच नाही डोक्याला. प्रेडिक्शन तुम्ही इथे सोडूनच दिले रात्रभर ना. जागा, ते एक्सपेक्टेशन ब्रेक करा, प्रेडिक्शन करा, आणि मग नंतर मग ब्राझील सारखी टीम हारते, जर्मनी सारखी टीम हारते. स्वप्नील, जर्मनी सारखी टीम हारते, ते पण कोणी हरवलं? पॅराग्वे या टीमने हरवलं. पॅराग्वेनी फ्रान्सला ऑलमोस्ट बीट केलं होतं. म्हणजे नाव देर इज नथिंग लाईक लेजंड्स, इलाइट्स और काय. नॉर्वेनी काल नाही. दाखवलं बाय ऍटिट्यूड, आमचा हा. ऍटिट्यूड तुम्ही तुमच्या घरी, आम्ही बाप आहोत. हा ऍटिट्यूड कुठेतरी ब्रेक करावा. स्वप्नील, सेकंड माझा आता एक क्लिक झाला मला, की जर तुम्ही नॉर्वेच्या अगेन्स्ट जर अर्ली गोल मारलात तर त्यांचा ऍटिट्यूड ब्रेक होऊ शकतो. येस. आणि ती ती सिच्युएशन आली होती आजच्या मॅच मध्ये सुद्धा. पेनल्टी मिळाली होती, ती कन्वर्ट नाही झाली. जर ती कन्वर्ट झाली असती तर कदाचित एक वेगळी ब्राझील आपल्याला दिसली असती आणि एक एक वेगळीच नॉर्वे आपल्याला दिसली असती. हे सुद्धा झालं असतं, पण ते काल ते नाही झालं. ब्रुनो गुमारेसची पेनल्टी मिस झाली आणि त्याने चांगली पण पकडली, जो गोलकीपर होता एनडेला. सो त्याच्यामुळे आता ह्या मॅच मध्ये बोलण्यामध्ये काही तथ्यच नाहीये. याच्यामुळे आपण पुढच्या मॅच साठी एक्साइटेड आहोत. एक पॉईंट नंतर तर मी खूप एन्जॉय करत होतो नॉर्वेचा गेम, जे जे खेळत होते. मला खूप मजा येत होती गेम बघण्यासाठी. सो त्याच्यामुळे याच्या पुढे पण मी कुठलाही प्रेडिक्शन देणार नाही आणि मी फक्त एन्जॉय करीन गेम, बस. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. Swapnil, I am a little bit sad. Brazil was one of my favorite. Brazil was one of my top two or top three team expected to win this World आपण Cup. ऑलमोस्ट फायनल पर्यंत फायनल पर्यंत पोहोचवलं होतं गेलेलो. ब्राझीलला. मला नॉर्वे बद्दल काय वाटत नाहीये. माझ्या नॉर्वे कधी फेवरेट नव्हतीच. मला अर्लिंग हॅलंड कधीच इतका आवडला नव्हता. मॅन सिटीचा हा बाप प्लेअर आहे. आय नो ही इज अ लेजंड, ही इज ऑन दी वर्ज ऑफ बिकमिंग अ लेजंड नाव, जर त्यांनी असंच कंटिन्यू केलं तर. बट कुठेतरी एक असतं की ठीक आहे, एखादा प्लेअर नाही आवडत त्याचा, पण आता आजच्या मॅच बघून आय हॅव अ रिस्पेक्ट फॉर हिम. पहिली गोष्ट ते रिस्पेक्ट वाढलेला आहे की हा, ही इज अ लेजंड. बट कुठेतरी माझं मन दुखावलेलं आहे की अरे यार, नाही यार, असं शेवटी, अरे नाही यार, ये नहीं होना चाहिए था. ब्राझील आना चाहिए, ऍटलीस्ट सेमीफायनल्स पर्यंत तरी हवी होती. फायनल कन्क्लुजन स्वप्नील, चल फिनिश करूया व्हिडिओ. फायनल कन्क्लुजन आता पुढच्या मॅच मध्ये बघायला मजा येणार आहे. नॉर्वे कशी खेळणार आहे, आयदर इंग्लंड किंवा मेक्सिको, दोन्ही पण कुठलीही टीम येऊ दे, ही मॅच इंटरेस्टिंग होणार आहे, एवढं तर कन्फर्म आहे. दुसरी गोष्ट, ब्राझीलने परत एकदा त्यांच्या स्टडी टेबलवर जायला पाहिजे. परत काहीतरी विचार करावा लागेल, कारण कार्लो एन्सेलोटी जर तिकडे आहे तर त्याला काहीतरी विचार करावा लागेल. त्याच्या जुन्या टॅक्टिक्सने तो नाही खेळू शकणार आता. त्याला काहीतरी विचार करावा लागेल नवीन. बाकी आपण पुढच्या ज्या येणाऱ्या मॅचेस आहेत त्याच्यासाठी एक्साइटिंग राहूया. आता सोमवारच्या दिवशी परत रात्री एक मोठी मॅच आहे पोर्तुगाल आणि स्पेनची. ती सुद्धा मॅच बघायला मजा येणार आहे, कारण रोनाल्डो आता परत येणार आहेत. सो बघूया आता काय होतंय ते. आणि बस, बाकी बघूया आता काय होतंय ते. कारण आणि धक्के तर बसणार या वर्ल्ड कप मध्ये आता. याच्या पुढे तर नुसते धक्केच बसणार आहे. आता ती सुरुवात होती, आता तर नुसते धक्केवर धक्के होणार आहे, बस, बाकी काही नाही. चला मित्रांनो, हा होता आमचा मॅच रिव्ह्यूचा व्हिडिओ. एका पर्टिक्युलर स्पेशल मॅच आणि बाप मॅचचा रिव्ह्यू होता हा, ब्राझील वर्सेस नॉर्वे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? मला नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा, फीडबॅक द्या. आणि स्वप्नील, एक स्पेशल अनाउन्समेंट करायची का? करून टाक, लगेच करून टाक, आता नको करून थांबू. टाकू. वी लगेच. हॅव फायनली टच्ड 1 लाख व्ह्यूज ऑन इंस्टाग्राम. मित्रांनो, 1 लाख व्ह्यूज आम्हाला मिळालेले आहेत ऑर्गॅनिकली. हा स्वप्नील, ऑर्गॅनिकली, अजिबात काही न करता. अजिबात काय नाही केलेलं आहे. अजिबात ना कोणाला सांगितलंय की बघा किंवा काय बूस्ट केलंय. मित्रांनो, ऑर्गॅनिकली आम्हाला 1 लाख हे व्ह्यूज आम्ही टच केलेले आहेत. स्वप्नील, किती दिवसात माहिती का? अ किती दिवसात रे? म्हणजे मी असे दिवस पण काउंट न केले ते आतापर्यंत. 19 दिवसात 1 लाख व्ह्यूज आलेले आहेत. बापरे, क्या बात आहे. तर मित्रांनो, तुम्ही काय करताय यार? तुम्ही इकडे नुसते युट्यूब वरती बघू नका, इंस्टाग्राम वरती पण या. इंस्टाग्राम वरती आम्ही मस्त मस्त रील टाकतोय, आणि जर तुम्ही इंस्टाग्राम वरती तर तुम्ही युट्यूब वरती पण युट्यूब जाऊन बघा वरती यार. युट्यूब आम्ही काय वरती पण मस्त आहे. व्हिडिओ बनवतोय. तर त्याच्यामुळे सगळीकडे बघा यार. आम्ही सगळे एकदम मस्त व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय, आणि रिव्ह्यूज द्या तुमचे. आम्हाला खूप चांगले चांगले रिव्ह्यूज येतात, रिएक्शन येतात की तुमचे व्हिडिओ त्याच्यामुळे कसा हेल्प होतो लोकांना. सो त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी बघा आणि सगळ्यांनी मजा करा आणि सगळ्या आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. युट्यूब वरती लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आम्हाला सगळ्यांना हाय करा. आणि आम्हाला हे पण सांगा की तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल, त्याच्यामुळे आम्ही ते पण आणण्याचा प्रयत्न करू याच्यावरती. आणि स्वप्नील, आपला ना कुठेतरी हा हा चॅनल चालू करण्याचा उद्देश हा कुठेतरी पार पडतोय, कारण का डेमोग्राफिक्स चेक केलं मी. 80% क्राऊड हा महाराष्ट्रीयन क्राऊड आहे. आपला व्हिडिओ हा काय मराठी वाटते? घराघरात पोहोचतोय, मराठी भाषिक लोकांपर्यंत पोहोचतोय. आपण फुटबॉल हे मराठी लोकांपर्यंत पोहोचवतोय. 1 लाखापैकी 80,000 लोक हे मराठी लोक होते आणि क्या आहेत. बात.
ताई, माई, अक्का, मावशी, काका, आजी, आजोबा, भाचा, सगळे जे आहेत सगळ्यांपर्यंत ही मराठी फुटबॉल तुम्ही पोहोचवा. आम्ही फार सोप्या भाषेमध्ये मॅचचे रिव्ह्यूज करतोय का? कारण का मराठी लोकांपर्यंत फुटबॉलची जादू, फुटबॉलची मॅजिक ही पोहोचावी, हाच आमचा सोपा उद्देश आहे. बरोबर की नाही? येस, अजून काय. आणि हे होतंय आम्हाला, कारण आम्हाला पर्सनली पण बरेच लोक येऊन सांगतायत, खूप लोक आम्हाला सजेशन देत आहेत, त्याच्यामुळे आम्हाला समजतंय की लोकांना आवडतंय आम्ही जे काय करतोय ते. फक्त आता ते आम्हाला घराघरात पोहोचवायचंय, बाकी काही नाही. बाकी काय नाही. सो मित्रांनो, हा होता एक स्पेशल व्हिडिओ आणि एक स्पेशल अनाउन्समेंट होती. पाहत रहा गोलपोस्ट मराठी. अजून भारी भारी व्हिडिओज, भारी भारी लाईनअप, भारी भारी प्रेडिक्शन, प्रेडिक्शन नाही सॉरी, भारी भारी प्रेडिक्शन नाही, नाही, प्रेडिक्शन नाही, नाही नाही, ते नाही नाही, करणार, ते नाही. प्रेडिक्शन करणं पण हा. भारी भारी सगळं काय काय होत आहे, येणार आहे. सो तुम्ही पाहत राहा, सबस्क्राईब करा, फॉलो करा इंस्टाग्रामला, आणि इंस्टाग्रामचे 1 लाख व्ह्यूजचे रील्स वगैरे काय काय जे बघा तुम्ही, मजा आहे सगळी. मी आहे दर्शन कदम. मी स्वप्नील कदम. गोलपोस्ट मराठी, आपला आपला फुटबॉल, फुटबॉल, आपली आपली भाषा. भाषा.